कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या कोथरूडे धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटल्याने प्रशासन सतर्क झाले आहे। रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी धरणाची प्रत्यक्ष पाहणी करत पाणीसाठ्याचा आढावा घेतला। पाहणी दरम्यान धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याचे समोर आले। आगामी काळात पाऊस उशिरा झाल्यास महाड शहर आणि ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर मंत्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। पर्यायी पाणीपुरवठा योजना, उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर आणि नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक नियोजन करण्याबाबत अधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच कोथरूड धरणात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ तातडीने काढून टाकण्याचे निर्देशही मंत्री गोगावले यांनी दिले। आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करून कामाला गती देण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत। यावेळी अधिकारी, ग्रामस्थ, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।